ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड फार इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की ते प्रियाने कशाप्रकारे शांताचा खून केला ह्या सर्व गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत. आता इथे सुरुवातीला जो काही अर्जुन असतो, अर्जुनलाही ते तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे पाटकर हे बोलत असतो, मुद्दाम त्रास देण्याचं तो इथे काम करत असतो. काय सुभेदार, म्हणजे तू हे सगळं काही केलंस तर खरं तर ते कमालीचंच आहे, पण ही तुझी केस लढणार कोण? कोण घेणार तुझी केस? मला तर नाही वाटत बाबा तुझी केस कुणी घेईल. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, ती घेण्याची खरं कुणाला गरजसुद्धा नाही, माझी केस मी स्वतः लढेल असं इथे म्हटलेलं असतो. तेव्हा इथे खरं तर पोलीस इन्स्पेक्टर म्हणत असतो की जरी तू लढलास पण या केसमधून तू अजिबातच सुटणार नाहीस, तू इथेच चढणार, कारण की या केसवर मी आहे आणि मी असं अजिबातच होऊन देणार नाही असं इथे म्हणत असतो. आता तो हवालदारला आवाज देतो आणि ते त्याचं ताट मागवतो. तेव्हा इथे अर्जुन त्या ताटाचा पाय पडतो आणि म्हणत असतो थँक्यू, पण मला नकोय जेवायचं. तेव्हा इथे खरं तर तो इन्स्पेक्टर म्हणत असतो, हे बघ तुला आता आयुष्यभर हेच खायचं आहे, त्यामुळे खा, नाही तर तसंच उपाशी मर. माझं मी जातो, माझा चहाचा वेळ झालेला आहे आणि चहा पिल्यानंतर परत येतोच तुला चौकशी करण्यासाठी असं म्हणून खरं तरी ते अर्जुनला त्रास देण्याचा एकही चान्स तो सोडत नसतो आणि इथून निघून गेलेला असतो. आता तो निघून गेल्यानंतर खरी ते सावंत इन्स्पेक्टर आलेले असतात. तेव्हा इथे अर्जुनला म्हणत असं, काय सुभेदार वकील, म्हणजे हे काय झालं सर्व काही? मी 2-3 दिवसासाठी बाहेर गावी गेलो होतो आणि आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी कळल्या, नेमका हा प्रकार तरी काय? अर्जुन म्हणत असतो, मी आता काही बोललो ना तर या पाटकर त्याचा उपयोग नक्कीच करून घे, त्यामुळे मी आता अजिबात कुणालाही काही सांगणार नाही. आता ह्यांचं बोलणं सुरू असतं तितक्यातच खरं इकडनं सायली आलेली असते. सायली अक्षरशः फार रडत असते, मात्र अर्जुनला हिंमतसुद्धा देत असते. अर्जुनला म्हणत असते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही काहीही केलं नाही आहे असं मला माहीत आहे, तुम्ही निर्दोष आहात असं देखील ती म्हणत असते. तेव्हा रविराज देखील म्हणतात, अर्जुन तू अजिबात काळजी करू नको, तुला बाहेर काढायचं काम आम्ही करतो, आम्ही काही करून तुला बाहेर काढू असं देखील ते रविराज म्हटलेले असते. त्याने सुद्धा म्हणतो, अर्जुन तू अजिबात काळजी करू नकोस, तुला बेलसाठी मी आत्ताच अप्लाय करतो, तुला बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, अजिबातच नाही, बेल खरं तर मला करायचीच नाही आहे. तेव्हा इथे सगळेच म्हणतात, नेमकं का असं म्हणतोस तू, म्हणजे तुझ्या गाडीत डेड बॉडी जरी सापडली पण तू खून केला असे सिद्ध कुठं झालं आणि तू असा का विचार करतोस? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, पहिल्या हिअरिंगनंतर जर मला बेल मिळाली तर ठीक आहे, पण आपण स्वतःहून अजिबातच इथे बेलसाठी अप्लाय करायचं नाही. मी जर बेलसाठी धडपड करत राहू तर सगळ्यांना असंच वाटेल की मी खून केलेला आहे. तेव्हा इथे रविराज म्हणतात, हो तुझं बरोबर आहे, असंही होऊ शकतं. अर्जुन खरं चैतन्याला म्हणतो असं, तू सगळे काही प्रोसेस फॉलो कर आणि आपल्याला एक इथे स्पेशल रूम पाहिजे आहे, त्याची परमिशन काढ, म्हणजे आपल्याला सगळ्यांना मिळून तिथं डिस्कस करता येईल की केसबद्दल, म्हणजे कुणाला काय भेटलंय किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे निवांत बोलता येतील, यासाठी हे कर असं इथे म्हटल्याबरोबर चैतन्य म्हणतो, हो हे सगळं काही मी करतो. इथे सायली अर्जुनला म्हणत असते, खून तुम्ही नाही केलं हे तर नक्की आहे, मग हा खून नेमकं केला तरी कोणी? तेव्हा इथे अर्जुन शांत झालेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते की मला जे वाटतं तेच तुम्हाला वाटतंय का, असं म्हणून दोघे एका सुरात म्हणतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो असतो, दुसरी व्यक्ती नसूच शकते, कारण की एकच व्यक्ती असू शकते, ती आपल्याला मला अडकवण्याचा प्रयत्न करू शकते, ती म्हणजे प्रिया, असं इथे अर्जुननी म्हटलेलं असतं. आता इकडे अश्विनला खरं तर ह्या गोष्टी कळल्यानंतर खरं अश्विनला ह्या सगळ्या गोष्टीचा फार त्रास होत असतो, म्हणजे हे सगळं काही कसं झालं, काही झालं तर दादा असं कधीच करू शकत नाही. तेव्हा इथे प्रिया खरं मुद्दाम म्हणते, पण आता अर्जुननी सुद्धा असा खून वगैरे करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तेव्हा इथे खरं अश्विन फार चिडतो, म्हणजे तुला म्हणायचं आहे तरी काय, तुझ्या मनात कसं आलं की दादाने खून वगैरे केला असेल म्हणून? आमच्यात लाख मतभेद असतील, लाख गोष्टी असतील, पण दादा खून नाही करणार हे मला चांगलंच माहीत आहे, असं इथे खरे अश्विन ठामपणे म्हणत असतो बरं का. तेव्हा इथे खरं तर अश्विन म्हणत असतो, हे सगळं काही कसं झालं आहे खरंच कळत नाही, आणि दादावर हे जो काही गुन्हा झाला आहे ना, हा सुद्धा सिद्ध अजिबातच होणार नाही, कारण की दादा असं काही करू शकत नाही. रविराज काका गेलाय ना, सगळं काही नीट करेल. तेव्हा इथे प्रियामध्ये, हो बाबा गेलेत ना, सगळं काही ठीक होईल. तेव्हा इथे खरं प्रिया परत मुद्दाम म्हणते, पण त्याच्या विरोधात जर एखादा पुरावा सापडला तर, असं इथे म्हटल्याबरोबर अश्विन तर इतका चिडतो ना तिच्यावर, काय चाललंय तुझं, म्हणजे तुला म्हणायचंय तरी काय, असं इथे खरं रागातच तिला म्हटलेला असतो आणि तिथनं चिडचिड करूनच बाहेर निघून गेलेला असतो. आता इकडे जी काही प्रिया असते, प्रिया मात्र इथे फार आनंदात त्याच्याच मनाशी म्हणत असते, खरंच अश्विन तू करेक्ट बोललास, म्हणजे अर्जुन हा खून करूच शकत नाही आणि माझा तो सो कॉल बापसुद्धा त्याला जेलमधून कधीच सोडू शकत नाही, कारण की हा खून कुणी केला आहे हे कुणालाही माझ्याशिवाय माहीत नाही, असं म्हटलेली असते. आता खरं तरी ते प्रियाने सगळा खून कशा प्रकारे केलं हे सगळं काही फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात आलेलं असतं. आता इथे शांता आणि जयेश खरं इथे शांताच्या घराकडे आलेले असतात आणि जयेश आता इथे शांता मावशीला म्हणत असतो की शांता मावशी तुम्ही जा, तुमचे सगळे पेपर वगैरे घ्या आणि पडदिशीने बाहेर या. तेव्हा इथे
शांता तिच्या घराकडे जाते आणि जी काही तिच्या दरवाजाला नोटीस वगैरे लागलेली असते ती इथे काढून फेकून देते आणि आतमध्ये पेपर शोधण्यासाठी गेलेली असते. आता खरं तरी ते जो काही जयेश असतो, जयेश तरी ते अंगावर वगैरे पांघरून वगैरे सगळं गपचूप आलेले असतात. आता त्याच्याच मागं खरं तरी ते प्रियाचा माणूस असतो आणि प्रियाच्या माणसाने या दोघांनाही पाहितलेलं असतं. आता इकडे प्रिया बाहेर पडलेली असते बरं का, बाहेर पडलेली असते अश्विनसोबत त्या दिवशी आणि तिच्या मैत्रिणीकडे जाते असं म्हणून तिने सांगितलेलं असतं. आता ती इथे संतोषच्या वाट बघत असते जो तिने माणूस ठेवलेला आहे. तितक्यातच खरं तिला अश्विनचा फोन येतो. तेव्हा इथे म्हणत असते मी फोनची वाट बघते ह्या संतोषची आणि करतो ह्या अश्विन मला फोन. आता कसं तरी करून तिने फोन उचलला. तेव्हा इथे खरं अश्विनला म्हणत हो मी पोहोचते ना, फूड ऑर्डर करत होते मोबाईलवरनं, तितक्यात तुझा फोन आला. हो हो सगळं काही ठीक आहे. आता संतोष तिला फोन करत असतो. त्यामुळे इथे प्रियाने खरंच इथे अश्विनला बाय करून इथे फोन ठेवून दिलेला असतो. आता इथे संतोषचा फोन तिने रिसीव्ह केलेला. बोल रे संतोष काय झालं. तेव्हा इथे संतोष म्हणत असतो तुम्ही बरोबर म्हटलात, म्हणजे तुमचा जो काही प्लॅन होता तो सक्सेस झाला, म्हणजे शांता इथं आलेली आहे असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते म्हणजे मी अंधारात मारलेला तीर खरा झाला, म्हणजे खरं झालं हे सगळं काही. कोण कोण आले, म्हणजे शांता एकटी आली का. तेव्हा संतोष नाही नाही त्याच्यासोबत एक माणूस सुद्धा आहे आणि तो बाहेर पाळ ठेवत उभा राहिलेला आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते त्या माणसाचं तू बघ काय करायचं, त्याचा बंदोबस्त तू कर आणि मी शांताकडे बघते, मी तिथपर्यंत तिथे पोहोचतेच असं इथे म्हणून आता फोन ठेवला जातो. आता इकडे जो काही संतोष असतो म्हणजे प्रियाचा माणूस तो आता इथे खरं जयेशकडे गेलेला असतो. मात्र जयेश जवळ गेल्याबरोबर जयेश देखील त्याच्यावर हल्ला करतो बरं का. आता थोड्या वेळ ह्यांच्या मारामारी खूप चाललेल्या असतात, थोड्या वेळ एकमेकाला खूप जोरजोरात त्यांनी मारलेला. हा थोडा वेळ त्यांचा शीन असतो बरं का, थरारक शीन असतो. मात्र इथे जयेशवर तो संतोष जरा भारी पडलेला असतो, कारण की इथे त्या जयेशचं जे डोकं असतं त्या संतोषने आता इथे भिंतीवर जोरात मारल्यामुळे खरं जयेश इथं बेशुद्ध पडलेला असतो. बेशुद्ध पडल्यानंतर खरं त्याला इथे साईडला ठेवतो. तितक्यातच खरं इथे प्रिया आलेली असते. प्रिया आल्याबरोबर इथं संतोष फार घाबरतो. तो म्हणत असतो काय हा मेला वगैरे तर नाही ना. तेव्हा प्रिया म्हणते नाही रे मेला, तो बेशुद्ध पडलाय आणि तू कशाला एवढा घाबरतोस, मी आले ना. आणि त्याला असंच उघडं ठेवणारच का आता, त्याच्यावर जे रग वगैरे त्याच्या अंगावर होती का ती त्याला झाकून ठेव आणि त्याचा मोबाईल पहिला काढून ठेव, त्याचा मोबाईल त्याच्यापाशीच ठेवू नको असं म्हटल्यानंतर आता इथे संतोषने त्याला त्याच्याच रगीने तिथं झाकून ठेवलेला असतो कोपऱ्यात आणि इथे त्याचा मोबाईल काढून घेतलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की हा आता शुद्धीवर तर नाही येणार लवकर. तेव्हा इथे संतोष म्हणत नाही सकाळपर्यंत तर नाही यायचा असं म्हटल्यानंतर प्रियाने आता इथे संतोषला हे देखील सांगितलेलं असतं की त्याचा मोबाईल घे आणि त्याच्यावर जो काही मॅसेज येईल त्याला रिप्लाय करत राहा फक्त, म्हणजे असं अर्जुनला संशय येणार नाही. आता त्याचा बंदोबस्त तर केलेला असतो. आता इथे शांता कुठे असं विचारल्याबरोबर संतोष म्हणतो असं ती तिच्या खोलीत गेलेली आहे. तेव्हा प्रिया म्हणते तू इथं शांत बस, बाहेर उभा राहा आणि लक्ष देऊन ठेव आणि घाबरतो कशाला रे एवढे, मी जाते आतमध्ये असं इथे म्हणून आतमध्ये खोलीमध्ये झालेली दाखवलेली असते. पण मात्र इकडे फ्लॅशबॅक दाखवलेला असतो आता सध्याचा. आता इथे प्रिया जी असते ती सर्व काही इथे शांताचा फोटो समोर घेते आरशासमोर आणि शांताशी बोलत असते, म्हणजे फोटोशी दिशा म्हणत असते की शांते खरं तुझं मी मीठ खाल्लं ग, पण मी सुद्धा तुला प्रेमानेच सांगायला आले होते, पण नाही तुझा हट्टीपणा तुला नडला. तुला सायले आणि अर्जुनची साथ द्यायची ना तर दे, बघ गेला का नाही तुझा जीव असं इथे म्हणून खरं ते इथे शांताच्या फोटोला क्रॉसमार्क करत असते. आणि हे सगळं काही ते आता इथे तिने कसा खून केला ह्या सगळ्या गोष्टी इथे दाखवण्यात आलेल्या असतात. आता इकडे शांताच्या खोलीमध्ये खरं तर इकडे प्रिया इंटर झालेली असते, म्हणजे आणि इकडे जी काही शांता असते ती पेपर वगैरे तिचे शोधत असते. आता प्रिया आल्याबरोबर तिला म्हणत असते की ए शांते, नाही नाही सॉरी शांता मावशी, अगं मी फक्त तुला समजवण्यासाठी आले, तू कशाला एवढे ओरडतीस. तेव्हा इथे खरं तर जी काही शांता असते ती जयेशला ओरडत असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते जयेश तुझ्या मदतीला आता नाही येऊ शकत. काय मिळालं ग तुला सायली आणि अर्जुनला मदत करून, काय मिळालं मला माहिती आहे, सदानी मैना आणि तुला सायली अर्जुनने आसरा दिलाय, पण त्यांच्याकडनं तुला काही मिळणार नाही. तू जर माझी साथ दिलीस तर तू माल होशील असं इथे खरं प्रिया म्हटलेले असते. मात्र शांता तिचं ऐकत नाही बरं का. शांता लगेच म्हणते हे बघ पैशाने जो अंघोळ जरी घातलीस ना मला तरी सुद्धा मी तुझी मदत करणार नाही. तू इतके गुन्हे केलेस ना की तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. मी पण लय आधी चुका केल्यात ग, पण आता मी सुधारली आहे, म्हणूनच मी सायली अर्जुनची बाजू घेणार, तुझी अजिबात बाजू घेणार नाही. तू इतक्या सगळ्या गोष्टी केल्यास ना त्यामुळे खरं तुझे मायबाप सुद्धा तुला साथ देणार नाही आणि मी सुद्धा नाहीच देणार. मला तर असं वाटतं तुझ्या कंबरटातच लात घालावी असं इथे म्हटल्याबरोबर प्रियाचा पारा चढलेला असतो. प्रिया अक्षरशः तिचं तोंड धरते जोरात हाताने. तुझी खूपच हिंमत वाढली ग, पण आता नाही. आता तू सायली आणि अर्जुनला कधीच भेटू शकणार नाहीस, भेटलीस तर तुला खूप महागात पडेल असं इथे म्हटल्याबरोबर जी काही शांता असते, शांता काही गप्प बसत नाही बरं का. ती म्हणत असते अगं मी घाबरत नाही तुला आणि तुला जेलात पाठवल्याशिवाय आता मागे सरणार नाही आणि कोर्टात उभा राहून सांगणार की लहानपणापासून जे काही तू गुन्हे केलेस ना
सगळ्या पापाची तुला शिक्षा मिळणार आणि आयुष्यभर जेलमध्ये तू सडणार आहेस, असं इथे म्हटल्याबरोबर प्रियाला फार राग येतो आणि तिचा आता तर ती गळाच धरते आणि तिला म्हणत असते, तू मला जेलमध्ये पाठवणारस आता, माझ्या विरुद्ध साक्षी देणारच. अगं जेव्हा मी 7 वर्षाची होतं तेव्हासुद्धा तू मला घरात ठेवली शकली नाहीस आणि आत्ता मला जेलमध्ये टाकणारच, एवढी हिंमत कशी वाढली गं तुझी? तेव्हाही ते शांत पण शांत बसत नाही. शांतसुद्धा तिला लगेच म्हणते, आता तुझ्या पापाचा घडा भरलाय, किती लोकांना तू त्रास दिलास ग, किती लोकांचं वाटोळ केलंस, त्यांचे सगळ्यांचे हाय तुला लागेल ग. अर्जुन साहेबांनी आणि सायलीताईंनी तुझ्या विरुद्ध इतके पुरावे गोळा केलेत ना, आता तुला जेलमधून कुणीही सोडू शकणार नाही. ते तरी जेलमध्ये पाठवू देन ग, मला तर वाटतं तुला गिधाडाने खावा आणि त्याने सुद्धा थुंकून टाकावा. मला सोड तू, मला मारून काय होणार आहे, कारण की मी तुझ्या विरुद्ध सगळं काही सायली आणि अर्जुनला सांगितलेलं आहे की तू तन्वी सुभेदार नसून बबली लोखंडे आहेस. हे ऐकल्यानंतर तर प्रिया तर फार धक्का बसला असतो. अक्षरशः तिला आता मारणारे काय असं वाटत असतं, मात्र तिने त्यावेळेस खरं हात सोडलेला असतो. आता हात सोडल्यानंतर इकडे जी काही शांता असते, शांत तिथून पळण्याचा मार्ग शोधत असते, ती धावलेली असते. मात्र ही प्रिया तिला जाते आणि तिचं डोकं धरून आता गॅसवर तिला दाबून धरलेलं असतं. सांगितलं सगळ्यांना, म्हणजे मी बबली लोखंडे म्हणून, हे तू काय केलंस हे तुला कळतंय का? तेव्हा इथे शांता म्हणत असते, हो मीच सांगितलं आणि सगळ्या जगाला ओरडून सांगेल की तू बबली लोखंडे आहेस आणि तू काय काय केलं आहेस, असं इथे म्हटल्याबरोबर प्रिया तिला जोरात परत खाली तिचं डोकं दाबत असते बरं का. तेव्हा इथे खरं जयस जयस म्हणून शांता ओरडत असते. आता इकडे बाहेर संतोषला आवाज जात असतो, त्यामुळे संतोष म्हणतो, काय करता मॅडम, सगळे जागे होतील ना, त्यांना शांत करा. तेव्हा प्रिया त्याला रागातच म्हणते, जयस तू फक्त शांत बाहेर उभा राहा, मला काय करायचं ते मी करून घेते, असं म्हणून आता तिच्यावर जोरात तिने हाताने तिचा चेहरा दाबलेला असतो. सांगशील, ओरड ना असं ते म्हणत असते. आता जयस म्हणून शांता जयस जयस अशी जोरजोरात ओरडत असते बरं का. आता इकडे प्रियाचं लक्ष येतं त्या चाकूकडे. आता चाकूकडे लक्ष जातं तेव्हा ती हात काढते शांताच्या चेहऱ्यावरचा. तेव्हा इथे शांता खरं उठते आणि दरवाजाकडे धावण्याचा प्रयत्न करत असते. दरवाजापर्यंत गेल्याबरोबर इकडे जी काही प्रिया असते, प्रिया अक्षरशः मागून तिच्या पाटी तिथे चाकू खुपसते. खरंच भयान हा थरार होता बरं का. चाकू खुपसल्यानंतर इकडे खरं प्रिया तिच्याकडे मागे वळून बघते. आता ती चक्कर येऊन पडणारच असते. तेव्हा इथे तिचा चेहरा ती आता प्रिया हातात घेते आणि तिला म्हणत असते, काय म्हटलीस तू, काय म्हणणार होतीस? अगं मी तन्वी सुभेदार होण्यासाठी इतकी मेहनत केलेली तू व्हायला घातलीस आणि तू सगळ्यांना सांगितलंस की मी बबली लोखंडे म्हणून. अशी खरं तर तिच्या पोटात आता समोरून सुद्धा चाकू घुपसत असते बरं का. काय म्हणालीस, गिधडं खातील मला आणि ते थुंकतील असं म्हटल्यावर परत आता चाकू, म्हणजे अक्षरशः तिने 4-5 वेळेस तिच्या पोटात तिथे चाकू घातलेला असतो जोरजोरात. मी इतकी मेहनत केलेली तू वायाला घातलंस, मी तन्वी सुभेदार होण्यासाठी काय काय केलंय तुला काय सांगायचं, असं म्हणून तिच्या पोटात अक्षरशः चाकू घुपसत असते बरं का. आता बाहेर जो काही संतोष असतो तो संतोष आलेला. संतोषनी हे पाहितल्याबरोबर संतोषला तर फार मोठा धक्का बसलेला. मॅडम तुम्ही हे काय केलंय असंही ते तिला म्हणत असतो. तेव्हा कुठे प्रिया आता भानावर आलेली असते बरं का. आता ती लगेच चाकू बाहेर काढते आणि मात्र इकडे शांता जोरात खाली आपटलेली असते. आता हे प्रियाला सगळं काही पाहून धक्का बसलेला असतो, म्हणजे सगळं काही रागाच्या भरास केल्यानंतर खरं ती आता भानावर आलेली असते आणि अक्षरशः खाली बसलेली असते आणि शांताकडे पाहत असते. ते चाकू वगैरे सगळं पाहून तिला सुद्धा धक्का बसलेला असतो. आता इकडे संतोष म्हणतो, मॅडम तुम्ही हे काय केलं, हे सगळं काही अंगलटशी येणार आहे, आता आपण काय करायचं, असंही ते खरं संतोष ओरडत असतो. प्रिया इकडं घाबरलेली असते. तितक्यातच खरं तर संतोषचा इथे फोन वाजतो. तेव्हा इथे प्रिया म्हणतो, फोन बंद कर, पहिलं बंद कर. तेव्हा संतोष म्हणतो, माझा नाही जयचा आहे आणि अर्जुन सरांचा फोन आहे. असं म्हटल्यानंतर तर प्रियाला काय करावं आणि काय नाही असं झालं होतं. आता इथे अर्जुननी कॉल उचलला आणि काही जर झालं आणि अर्जुन इथे आला तर असा तिला इथे प्रश्न पडलेला असतो. तेव्हा इथे प्रिया संतोषला म्हणते, तू बोल, त्याचा आवाज काढून तू बोल. तेव्हा इथे संतोष म्हणतो, अरे मी त्याला ओळखत सुद्धा नाही, त्याचा आवाज सुद्धा मला माहीत नाही, मी कसा त्या जयचा आवाज काढू. तेव्हा प्रिया म्हणते, काही कर पण कर, आवाज बसलाय असं सांग, ह्या सगळ्या गोष्टीचे तुला मी पैसे एक्स्ट्रा देईल, पण बोल. जर त्याला कळलं ना आता की फोन नाही उचलला तर तो आत्ता लगेच इकडे येईल, असं इथे प्रिया खरं घाबरतच म्हणत. संतोषनी कसा बसा फोन उचललेला असतो. आता खरं तर अर्जुन आणि सायली जेव्हा आईस्क्रीम खायला गेले होते आणि तेव्हा जेव्हा तो आवाज खराब आला होता का, त्या दिवशी सुद्धा व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की इथं काहीतरी गडबड आहे. तेव्हा इथे खरं तो बोलतो, हॅलो साहेब, हॅलो. तेव्हा इथे अर्जुन म्हटलेला असतो, काय झालं तुझ्या आवाजाला. तेव्हा तो म्हणतो असतो की इथं खूप धूळ आहे ना, त्याच्यामुळे मला खरं कसं तरी होतंय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आपलं काम झालं ना. तेव्हा इथे संतोष म्हणतो, हो हो झालं, काम झालं, शांत आता निघतेच, असं म्हणून फोन ठेवला जातो. आता इथे अर्जुनला संशय आलेला नसतो बरं का. मात्र संतोष इथे प्रियाला त्यांना जर कळलं तर हा
जयचा आवाज नाही तर मग काय व्हायचं. तेव्हा प्रिया म्हणते तो 5 मिनिटात इथे येईल, आता सगळं काही आपल्याला हे साफ करावं लागेल. तेव्हा संतोष फार घाबरलेला असतो बरं का. तेव्हा प्रिया म्हणते ह्या सगळ्या गोष्टीचे तुला एक्स्ट्रा पैसे देईल, आता जर इथे अर्जुन आला तर आपण दोघेही फसू, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून कराव्या लागतील. जा, माझ्या गाडीत ग्लोव्ज ठेवलेले आहे ते घेऊन ये आणि आपण हे सगळं काही साफ करू. आता इथे संतोष घाबरलेला असतो बरं का. तो ग्लोव्ज आणण्यासाठी तिथून निघून गेलेला असतो आणि इकडे जी काही प्रिया असते, प्रिया सगळं काही ते साफ करण्याचा प्रयत्न करत. आता हे सगळं काही साफ करून सगळं काही करून आता इथे घरी गाडीत घेऊन बॉडी जात असते आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने इथे केलेल्या असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.